नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक BS दहिफळे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मी आपणा सर्वांसाठी इयत्ता 12वीच्या अर्थशास्त्र विषयाची पहिली घटक चाचणी घेऊन आलो आहे। या घटक चाचणीमध्ये आपण गूगल फॉर्मसाठीच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास किंवा सराव करणार आहोत। ही संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण वस्तुनिष्ठ स्वरूपाची प्रश्नपत्रिका म्हणून विचारात घेणार आहोत। यामध्ये ही प्रश्नपत्रिका आपण या अभ्यासक्रमावर आधारित निश्चित केलेली आहे। या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रकरण क्रमांक 1 सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, प्रकरण क्रमांक 2 उपयोगिता विश्लेषण आणि प्रकरण क्रमांक 3 मागणी विश्लेषण व मागणीची लवचिकता या भागावर आधारित वस्तुनिष्ठ स्वरूपाचे 25 प्रश्न त्यांच्या उत्तरांसह मी खास तुमच्यासाठी या YouTube व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहे। चला आपण प्रत्येक प्रश्न जाणून घेऊया आणि त्या प्रश्नाचं योग्य, समर्पक किंवा बरोबर उत्तर काय आहे हे सुद्धा मी व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला समजावून देणार आहे। प्रश्न क्रमांक 1 आहे खालील विधाने पूर्ण करा। ही विधानं पूर्ण करण्यासाठी प्रत्येकी 1 गुण दिला जाणार आहे। असे 15 विधान आपण पूर्ण करणार आहोत 15 गुणांसाठी। तर पहिलं विधान बघा, सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जात नाही। आता अभ्यास केला जात नाही असं म्हटलेलं आहे। आंशिक समतोलाचा तर अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो। वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीचाही अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो आणि आर्थिक कल्याणाचाही अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो। मग अभ्यास केला जात नाही असा एकच घटक पर्यायामध्ये राहिला, तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा। त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा हे उत्तर या विधानासाठी योग्य आहे। क्रमांक 2 जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता। आता आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचा परस्पर संबंध अभ्यासलेला आहेच। जेव्हा एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता जेव्हा ऋण होत असते त्यावेळेला एकूण उपयोगिता घटायला सुरुवात होते। त्यामुळं या 4 पर्यायांपैकी घटते हा पर्याय या विधानाच्या उत्तरासाठी योग्य, बरोबर किंवा समर्पक आहे। क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकाचं विधान काय म्हणतं बघा, अर्थशास्त्राची संसाधन वाटपाशी संबंधित शाखा। अर्थशास्त्राच्या 2 शाखा आहेत विद्यार्थी मित्रांनो, एक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी म्हणजे स्थूल अर्थशास्त्र। आता अर्थशास्त्राची संसाधन वाटपाशी संबंधित असणारी जी शाखा आहे ती सूक्ष्म अर्थशास्त्र ही आहे। त्यामुळे या 4 पर्यायांपैकी सूक्ष्म अर्थशास्त्र हा पर्याय किंवा हे क्रमांकाचा हा पर्याय या विधानासाठी बरोबर आहे किंवा योग्य आहे, म्हणून उत्तर आहे सूक्ष्म अर्थशास्त्र। विधान क्रमांक 4 बघा, वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितांची बेरीज। आता इथं काय म्हटलेलं आहे नीट वाचा, सर्व नगांच्या उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितांची बेरीज म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहेच। त्याला आपण एकूण उपयोगिता असं म्हटलेलं आहे। सीमांत उपयोगिता म्हणजे शेवटच्या नगापासून मिळालेली उपयोगिता असते आणि रूप उपयोगिता व काल उपयोगिता हे तर उपयोगितेच्या प्रकारामधील 2 पर्याय आहेत किंवा प्रकार आहेत। तर मग सर्व नगांच्या उपभोगापासून मिळालेल्या उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय। त्यामुळं चौथ्या विधानाचं योग्य उत्तर आहे एकूण उपयोगिता। विधान क्रमांक 5 आता मी थोडंसं तुम्हाला सुद्धा विचार करायला भाग पाडणार आहे आणि विश्लेषण करून शेवटी उत्तराकडे येणार आहे। मी जेव्हा प्रश्न वाचत आहे आणि पर्याय सांगत आहे तेव्हा आपण पण विचार करावा की नेमकं उत्तर काय असू शकेल। स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत। विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणात कोणत्या पद्धतीनं अभ्यास केला जातो किंवा विश्लेषणासाठी कोणती पद्धत वापरली जाते हे आपल्याला यामध्ये सांगायचं आहे। 1 आहे राशी पद्धत, 2 आहे विभाजन पद्धत, 3 आहे संख्याशास्त्रीय पद्धत आणि 4 आहे यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्रात वापरली जाणारी जी पद्धत आहे विश्लेषणासाठी वापरली जाणारी
ती म्हणजे राशी पद्धत आहे. याला आपण सर्वसमावेशक पद्धत असंही म्हणतो. यानंतर पुढील विधान आहे विधान क्रमांक 6, सीमांत उपयोगिता. आता सीमांत उपयोगितेच्या बद्दल काही विधानं खाली देण्यात आलेली आहेत. ही विधानं आपल्याला नीटपणे किंवा काळजीपूर्वक अभ्यासायची आहेत आणि यातून पर्याय आपल्याला निवडायचा आहे. सीमांत उपयोगिता धन असू शकते का? तर हो, धन असू शकते. सीमांत उपयोगिता ऋण असू शकते का? हो. आपण घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये सीमांत उपयोगिता ऋण कशी होते हे सुद्धा पाहिलेलं आहे. सीमांत उपयोगिता शून्य असू शकते का? तर ही कंडिशन म्हणजे हे शून्य सुद्धा असू शकते सीमांत उपयोगिता. कारण आपण पाहिलं पहिल्या नगाला, दुसऱ्या नगाला, तिसऱ्या नगाला सीमांत उपयोगिता घटत जाते, परंतु उपभोक्त्याचा जेव्हा पूर्ण गरज भागलेली असते त्यावेळी सीमांत उपयोगिता शून्य झालेली असते. त्यामुळं शून्यही होऊ शकते. म्हणून सीमांत उपयोगितेच्या बाबतीत वरील सर्व पर्याय बरोबर आहेत हे उत्तर बरोबर ठरतं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, क्रमांक 7, सूक्ष्म अर्थशास्त्राचे गृहीतक नाही. बघा, नीट लक्षात घ्या, गृहीतक नाही असं म्हटलेलं आहे. मग खाली गृहीतक देण्यात आलेली आहेत. या गृहीतकांपैकी कोणतं गृहीतक हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं गृहीतक नाही हे आपल्याला शोधायचं आहे. बघा, आपण जर खोलवर अभ्यास केलेला असेल तर लक्षात येईल सूक्ष्म अर्थशास्त्र हे गृहीतकावर आधारित आहे. मग सूक्ष्म अर्थशास्त्रात कोणती गृहीतकं विचारात घेतली जातात? तर अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार असतो, बरोबर आहे, हे गृहीतक विचारात घेतलं जातं. त्यानंतर नंबर 2, बाजारात मक्तेदारीयुक्त स्पर्धा असते. बघा, विचार करा, काय म्हटलंय? मक्तेदारीयुक्त स्पर्धा असते असं म्हटलेलं आहे. तर यावर थोडासा विचार करा. क्रमांक 3, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण, हे बरोबर आहे. क्रमांक 4, शुद्ध भांडवलशाही, हे सुद्धा बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या गृहीतकांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं गृहीतक मात्र नाही. याचं कारण असं की बाजारात पूर्ण स्पर्धा असते असं गृहीतक आहे आणि इथं मक्तेदारीयुक्त स्पर्धा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हे काही सूक्ष्म अर्थशास्त्राचं गृहीतक नाही हे आपल्याला लक्षात येईल. विधान क्रमांक 8 कडे येत आहे. 8व्या क्रमांकाचं विधान आहे शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविणे. हे एक उदाहरण दिलेलं आहे. हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या उपयोगितेचं उदाहरण आहे हे आपल्याला शोधायचं आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवणे ही काल उपयोगितेचं उदाहरण आहे का ज्ञान उपयोगितेचं उदाहरण आहे का सेवा उपयोगितेचं उदाहरण आहे का स्वामित्व उपयोगितेचं उदाहरण आहे हे आपल्याला शोधायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटेल की हे ज्ञान उपयोगितेचं उदाहरण आहे, परंतु नाही. शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवणे ही एक प्रकारची सेवा देणं झालं आणि जेव्हा एखादी सेवा पुरविल्यामुळं एखाद्याची गरज भागत असते तेव्हा त्याला आपण सेवा उपयोगिता असं म्हटलेलं आहे. त्यामुळं या विधानाचं किंवा या उदाहरणाचं योग्य उत्तर आहे सेवा उपयोगितेचं हे उदाहरण आहे. हे पण नीट लक्षात असू द्या. आता या ठिकाणी सुद्धा स्थूल अर्थशास्त्राच्या बाबतीत काही विधानं वापरलेली आहेत. आता यातली कोणती विधानं योग्य, बरोबर किंवा खरी आहेत आणि कोणती विधानं अयोग्य, चुकीची किंवा लागू न होणारी आहेत हे आपल्याला शोधावं लागणार आहे. स्थूल अर्थशास्त्र, रिकामी जागा. बघा, स्थूल म्हटलेलं आहे, नीट लक्षात घ्या. वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास करते. वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास कोण करतं? सूक्ष्म अर्थशास्त्र करतं, स्थूल अर्थशास्त्र करत नाही. किंमत सिद्धांताचा अभ्यास करते. हे सुद्धा किंमत सिद्धांताचा अभ्यास सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. आंशिक समतोलाचा अभ्यास करते. आंशिक समतोल सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यासला जातो. आणि 4 क्रमांकाचं विधान आहे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास करते. हे मात्र बरोबर आहे किंवा हे मात्र लागू होत आहे. त्यामुळं स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास करते हे उत्तर या प्रश्नासाठी योग्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे येतो. पुढच्या क्रमांकाचं विधान आहे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची जी संकल्पना आहे ती कशा प्रकारची आहे
हे गृहीतकांमध्येच स्पष्ट केलेलं आहे, कारण घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचं एक गृहीतक आहे ते म्हणजे संख्यात्मक संकल्पना. त्यामुळं संख्यात्मक संकल्पना हे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगिता ही संख्यात्मक संकल्पना आहे असं गृहीतकच धरण्यात आलेलं आहे. त्यामुळं 10व्या विधानाचं योग्य उत्तर आहे संख्यात्मक संकल्पना. नंबर 11, मायक्रोज हा जो शब्द आहे तो शब्द इंग्रजीमध्ये मूळ कोणत्या भाषेतून इंग्रजीमध्ये आलेला आहे हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे मायक्रोज हा शब्द मायक्रो हा इंग्रजी शब्द आहे आणि हा इंग्रजी शब्द कोणत्या भाषेतून इंग्रजीत आलेला आहे हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे मूळ मायक्रोस हा शब्द कोणत्या भाषेतला आहे, तर फ्रेंच भाषेतून इंग्रजीत आला आहे का, ग्रीक भाषेतून इंग्रजीत आलेला आहे का, इटालियन भाषेतून का, रशियन भाषेतून. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीमध्ये असलेला मायक्रो हा शब्द ग्रीक भाषेतील मायक्रोज या शब्दापासून इंग्रजीत आलेला आहे. त्यामुळं हे उत्तर यासाठी बरोबर आहे. विधान क्रमांक 12, जेवढी गरजेची तीव्रता जास्त असते तेवढी उपयोगिता. म्हणजे जेवढी गरज जास्त असेल तेवढी त्या वस्तूमध्ये असणारी उपयोगिता ही जास्त जाणवते. म्हणजे एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्नामध्ये खूप जास्त उपयोगिता वाटेल आणि जसजसं तो जेवण करत जाईल तसतसे त्याची गरज कमी होत जाईल आणि त्याची उपयोगिता कमी होत जाईल. म्हणजे जेवढी गरज जास्त असेल तेवढी त्या वस्तूमध्ये जास्त उपयोगिता वाटते. एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला पाण्यामध्ये खूप जास्त उपयोगिता वाटेल, परंतु त्याची तहान भागली किंवा त्यानं पाणी पिलं की त्यानंतर त्यामध्ये उपयोगिता वाटणार नाही. म्हणजे गरजेची तीव्रता जेवढी जास्त तेवढी उपयोगिता जास्त जाणवते. हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेही विधान बघा, थोडंसं गुगली टाकणारं विधान आहे. उपयोगिता मूल्य जास्त व विनिमय मूल्य कमी असणारी वस्तू आपल्याला शोधायची आहे. काय म्हटलेलं आहे बघा, उपयोगिता मूल्य जास्त असेल आणि विनिमय मूल्य कमी असेल अशी वस्तू कोणती आहे यापैकी. आता उपयोगिता मूल्य म्हणजे वापरासाठी आवश्यक असणारं मूल्य आपण विचारात घ्यायचे आणि त्याच्यासाठी मोजावी लागणारी किंमत म्हणजे विनिमय मूल्य. आता सोने हे उपयोगिता मूल्य जास्त आणि विनिमय मूल्य कमी असणारी वस्तू आहे का, तर नाही. कारण उपयोगिता मूल्य म्हणजे त्या वस्तू मानवासाठी किती महत्त्वाच्या आहेत, उपयोगी आहेत, गरजेच्या आहेत. आणि विनिमय मूल्य म्हणजे त्याच्यासाठी मानवाला किती किंमत मोजावी लागते. तर सोने ह्या वस्तूमध्ये उपयोगिता मूल्य जास्त नाही, त्यामुळं हा पर्याय म्हणजे बाजूला गेला. हिरे ह्या वस्तूमध्ये सुद्धा उपयोगिता मूल्य जास्त नाही, तर विनिमय मूल्य जास्त आहे. सूर्यप्रकाश, आता सूर्यप्रकाशा वाचून माणूस राहू शकत नाही, त्यामुळे याच्यामध्ये उपयोगिता मूल्य जास्त आहे आणि विनिमय मूल्य म्हणजे सूर्यप्रकाशासाठी मानवाला मोजावी लागणारी किंमत मात्र अत्यंत कमी आहे किंवा नाही. त्यामुळं या विधानामध्ये आपल्याला सूर्यप्रकाश हे उत्तर बरोबर ठरतं. हे पण नीट लक्षात घ्या. अशा पद्धतीनं काळजीपूर्वक आपण विधान वाचून आपल्याला त्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. विधान क्रमांक 4, सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र या शब्दांचा सर्वप्रथम वापर. आता हे जे दोन शब्द आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, या दोन शब्दांचा सगळ्यात पहिल्यांदा वापर कोणी केला? ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञानं केलेला आहे का, प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी केला का, लॉर्ड केन्स यांनी केला का, रॅगनर फ्रिश यांनी केला? तर विद्यार्थी मित्रांनो, 1933 म्हणजे 1933 मध्ये ऑस्लो विद्यापीठातील रॅगनर फ्रिश यांनी सगळ्यात पहिल्यांदा सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र या संकल्पनांचा वापर केलेला आहे. त्यानंतर 15वं विधान आहे, वस्तूमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची असणारी शक्ती किंवा क्षमता म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची जी एक शक्ती असते किंवा जी एक क्षमता असते तिला आपण उपयोगिता असं म्हणतो. म्हणजे मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तू आणि सेवांमध्ये असणारी शक्ती किंवा क्षमता म्हणजे उपयोगिता होय. उपयुक्तताही नाही, समाधानही नाही आणि आनंदही नाही.
कारण उपयोगिता आणि उपयुक्तता वेगळ्या संकल्पना आहेत, उपयोगिता आणि समाधान वेगळ्या संकल्पना आहेत, आणि उपयोगिता आणि आनंद या सुद्धा वेगळ्या संकल्पना आहेत, आणि ही व्याख्या उपयोगितेशी संबंधित आहे, म्हणून उपयोगिता हा पर्याय बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता थोड्याशा वेगळ्या प्रश्नाकडे मी तुम्हाला घेऊन जात आहे. यामध्येच प्रश्न क्रमांक 1 मध्ये गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे किंवा विसंगत शब्द आपल्याला लिहायचा आहे. आपल्याला 4 शब्द दिलेले असतील आणि त्या 4 शब्दाला एक हेडिंग दिलेला असेल. त्या हेडिंग अंतर्गत देण्यात आलेल्या 4 शब्दांपैकी एक शब्द बाजूला पडणारा किंवा त्या हेडिंगशी न जुळणारा विसंगत असेल तो आपल्याला ओळखायचा आहे. विधान क्रमांक 16 सूक्ष्म अर्थशास्त्राची नावे. आता सूक्ष्म अर्थशास्त्र वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. कोणकोणत्या नावांनी ओळखलं जातं? यामध्ये 3 अशी नावं आहेत की जी सूक्ष्म अर्थशास्त्राची नावं आहेत, परंतु एक असं नाव आहे की जे सूक्ष्म अर्थशास्त्राचं नाही. त्यामुळं आपल्याला ते नाव ओळखावं लागेल. व्यक्तिगत अर्थशास्त्र बरोबर आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राला म्हणतात. अंशलक्षी अर्थशास्त्र असंही सूक्ष्म अर्थशास्त्राला म्हणतात. व्यष्टी अर्थशास्त्र असंही सूक्ष्म अर्थशास्त्राला म्हणतात. आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र हे मात्र स्थूल अर्थशास्त्राचं नाव आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राचं ते नाव नाही. त्यामुळं समग्रलक्षी अर्थशास्त्र हा विसंगत शब्द ठरतो. नंबर 17 उत्पादन घटकांचे मोबदले. आता उत्पादन घटक आणि त्या घटकाला मिळणारा मोबदला यांच्या जोड्या आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. याच्यापैकी कोणती जोडी गटात बसत नाही ती आपल्याला ओळखायची आहे. भूमीला खंड मिळतो का? हो, भूमी या उत्पादन घटकाला दिला जाणारा मोबदला खंड हा आहे. श्रमिकाला दिला जाणारा मोबदला वेतन हेही बरोबर आहे. भांडवलाला दिला जाणारा मोबदला व्याज हेही बरोबर आहे. परंतु उत्पादनाच्या घटकांमधील संयोजक या उत्पादनाच्या घटकाला मिळणारा मोबदला नफा आहे. त्यामुळं इथं उत्पन्न असं म्हटलेलं आहे. त्यामुळं ही जोडी विसंगत आहे किंवा गटात बसत नाही, कारण संयोजकाला मिळणारा मोबदला नफा आहे, उत्पन्न नाही. क्रमांक 18 उपयोगितेचे प्रकार. आता उपयोगितेचे जे प्रकार आहेत त्यातील 3 प्रकार यामध्ये घेतलेले आहेत, परंतु एक मात्र उपयोगितेचा प्रकार नाही. मग तो कोणता नाही तो आपल्याला शोधून तो विसंगत शब्द किंवा गटात न बसणारा शब्द म्हणून आपल्याला बाजूला काढायचा आहे. उपयोगितेच्या प्रकारामध्ये सेवा उपयोगिता हा उपयोगितेचा प्रकार आहे. ज्ञान उपयोगिता हा सुद्धा उपयोगितेचा प्रकार आहे. सीमांत उपयोगिता ह्या उपयोगितेच्या संकल्पना आहेत, प्रकार नाही. म्हणजे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता या उपयोगितेच्या संकल्पना आहेत, ते प्रकार नाहीत. त्यामुळे सीमांत उपयोगिता हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. स्वामित्व उपयोगिता हा सुद्धा उपयोगितेचा प्रकार आहे. पुढच्या विधानाकडे येतो. विधान क्रमांक 19 सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची काही वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत, परंतु एक वैशिष्ट्य असं आहे की जे सूक्ष्म अर्थशास्त्राचं नाही ते आपल्याला शोधायचं आहे आणि बाजूला करायचं आहे. आता समग्र घटकांचा अभ्यास. समग्र घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करतं का? नाही. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यात समग्र घटकांचा अभ्यास केला जातो हे मात्र चुकीचं वैशिष्ट्य आहे, कारण हे वैशिष्ट्य स्थूल अर्थशास्त्राचं आहे. किंमत सिद्धांताचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे आणि सूक्ष्म अर्थशास्त्रात सीमांत तत्वाचा वापर केला जातो हे मात्र बरोबर आहे. त्यामुळं या ठिकाणचं योग्य उत्तर झालं समग्र घटकांचा अभ्यास. विधान क्रमांक 20 कडे येत आहे. बघा 20 मध्ये काय म्हटलेलं आहे? उपयोगिता व उपयुक्तता दोन्ही असणाऱ्या वस्तू. म्हणजे उपयोगिता वेगळी आणि उपयुक्तता वेगळी. उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये मानवाची गरज भागवण्याची असणारी शक्ती, आणि उपयुक्तता म्हणजे त्या वस्तूपासून मानवाचं होणारं हित. अशा काही वस्तू आहेत की ज्यामध्ये उपयोगिताही असते आणि उपयुक्तताही असते. मग दोन्हीही असणाऱ्या वस्तू कोणत्या? तर फळे या वस्तूमध्ये उपयोगिताही आहे आणि उपयुक्तताही आहे, कारण गरजही भागते आणि मानवाचं हितही साध्य होतं. आता दारू या वस्तूमध्ये उपयोगिता आहे, कारण त्यातून गरज भागते, परंतु दारू या वस्तूमध्ये उपयुक्तता नाही, कारण त्यापासून मानवी हित साध्य होत नाही. त्यामुळं हा पर्याय या उत्तरासाठी
योग्य आहे, म्हणजे हे हा शब्द विसंगत शब्द किंवा गटात न बसणारा शब्द आहे. खाली बघा, दूध, दुधामध्ये उपयोगिताही आहे आणि दुधात उपयुक्तताही आहे. आणि भाजीपाला, यामध्ये सुद्धा उपयोगिताही आहे आणि मानवी आरोग्यासाठी भाजीपाला हितकारक आहे, म्हणून उपयुक्तताही आहे. विधान क्रमांक 21 कडे येत आहे. बघा, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. आता स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये कोणकोणते मुद्दे येतात ते आपल्याला पुढे देण्यात आलेले आहेत. स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा अभ्यास केला जातो. आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत आणि किंमत सिद्धांत असे 4 प्रकारचे मुद्दे या व्याप्तीमध्ये देण्यात आलेले आहेत. उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हणून ओळखलं जातं, बरोबर आहे. आर्थिक वृद्धी व विकासाच्या सिद्धांताचा ही अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो, हेही बरोबर आहे. विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत हेही व्याप्तीमध्ये येतं स्थूल अर्थशास्त्राच्या. परंतु किंमत सिद्धांत हे जे आहे हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये येतं. त्यामुळं स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीतला हा मुद्दा नाही, म्हणून हा मुद्दा मात्र गटात बसत नाही किंवा विसंगत ठरतो. विद्यार्थी मित्रांनो, विधान क्रमांक 22, उत्पादनाचे घटक. आता उत्पादनाचे 4 घटक आहेत. ते 4 घटक या ठिकाणी देण्यात यायला पाहिजे होते, परंतु भूमी हा उत्पादनाचा घटक देण्यात आलेला आहे, श्रम हा उत्पादनाचा घटक देण्यात आलेला आहे, संयोजक हा सुद्धा उत्पादनाचा घटक देण्यात आलेला आहे, परंतु नफा हा शब्द मात्र संयोजकाला मिळणारा मोबदला आहे. त्यामुळं हा काही उत्पादनाचा घटक नाही. त्यामुळं नफा हा शब्द विसंगत आहे. विधान क्रमांक 23, विनिमय मूल्य जास्त व उपयोगिता मूल्य कमी असणारी वस्तू. आता इथं विनिमय मूल्य जास्त आहे आणि उपयोगिता मूल्य कमी आहे, म्हणजे मोजावी लागणारी किंमत जास्त असेल आणि त्याची मानवासाठी असणारं महत्त्व किंवा गरज ही मात्र कमी असेल, तर अशी कोणती वस्तू आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आता विनिमय मूल्य जास्त असणारी म्हणजे मोजावी लागणारी किंमत जास्त असणारी वस्तू याच्यामध्ये कोणती आहे शोधा, म्हणजे तुम्हाला उत्तर लगेच मिळेल. पाणी या वस्तूसाठी आपण जास्त किंमत मोजतो का? सूर्यप्रकाश या वस्तूसाठी जास्त किंमत मोजतो का? हिरे या वस्तूसाठी जास्त किंमत मोजतो का? हवा या वस्तूसाठी जास्त किंमत मोजतो? तर तुम्हाला उत्तर लक्षात आलं असेल, हिरे या वस्तूसाठी आपण जास्त किंमत मोजतो. त्यामुळे विनिमय मूल्य जास्त आणि उपयोगिता मूल्य कमी असणारी वस्तू आहे हिरे. त्यामुळं हा शब्द या ठिकाणी वेगळा ठरतो किंवा गटात न बसणाऱ्या शब्दांमध्ये येतो. त्यानंतर विधान क्रमांक 24, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे अपवाद. आता घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे अपवाद आपल्याला देण्यात आलेले आहेत. या अपवादामध्ये असा एक अपवाद आहे की जो घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा अपवाद नाही, असा एक शब्द यामध्ये देण्यात आलेला आहे. तर शोधून बघा, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा छंद हा एक अपवाद आहे. विवेकशीलता हा मात्र घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा अपवाद नाही, तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचं हे गृहीतक आहे. आणि व्यसन आणि पैसा हे सुद्धा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे अपवाद आहेत. त्यामुळं गटात न बसणारा शब्द आहे विवेकशीलता. आणि शेवटी 25वं विधान बघा विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. आता स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणकोणती वैशिष्ट्ये ही स्थूल अर्थशास्त्राची आहेत ही तपासून पाहावी लागतील. उत्पन्न सिद्धांताचा अभ्यास हे स्थूल अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य आहे. स्थूल अर्थशास्त्र हे परस्पर अवलंबनाचा अभ्यास करतं, हे सुद्धा स्थूल अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य आहे. मर्यादित व्याप्ती असं या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे असं म्हटलेलं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्थूल अर्थशास्त्राच्या तुलनेत मर्यादित आहे. त्यामुळं मर्यादित व्याप्ती हे स्थूल नव्हे तर सूक्ष्म अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य आहे, म्हणून हे वैशिष्ट्य बाजूला पडेल. आणि राशी पद्धतीनं अभ्यास केला जातो किंवा विश्लेषण केलं जातं, हे सुद्धा स्थूल अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण 25
मार्कांसाठी 25 वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न या संपूर्ण यूट्यूब व्हिडिओच्या दरम्यान समजून घेतलेले आहेत, ते आपण सविस्तरपणे अभ्यासून आपल्या नोटबुकमध्ये हे प्रश्न लिहून ठेवायला किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून या प्रश्नांची तयारी करायला हरकत नाही. अत्यंत महत्त्वाच्या अशा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आढावा आपण या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून घेतला. यानंतरही आपण असेच अनेक वस्तुनिष्ठ प्रश्नांचे वेगवेगळे व्हिडिओज यूट्यूबवरून घेऊन येणार आहोत. तर पुढील व्हिडिओ सुद्धा आपण अशाच पद्धतीने काळजीपूर्वक पाहावे. धन्यवाद.